नमस्ते फ्रेंड्स. नमस्कार. शिवशक्ती पिरामिड ध्यान सेंटरमध्ये मी डॉक्टर अर्जुन कुंभार आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण सगळे ध्यान शिकायला आलेले आहात. ध्यानाबद्दल तुम्हाला कोणाला काय माहिती आहे का? नाही. ह्याच्यापूर्वी कधी ध्यानाबद्दल काय ऐकलंय? नाही. ध्यान म्हणजे आपल्या डोक्यात काय असते? एकाग्रता. हा, ध्यान म्हणजे कसं, घरदार सोडून जायचं, जंगलामध्ये बसायचं आणि 24 तास ध्यान करत राहायचं. दाढी वाढवायची, भगवी कपडे घालायची, हा आपल्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेला आहे. आणि ध्यानाबद्दल एक प्रकारची भीती माणसामध्ये आहे की ध्यान हा आपला विषय नाही आहे. पण आता मला सांगा, तुम्ही आता आपल्यापैकी कुणालाही टेन्शन नाही असं कोणी व्यक्ती आहे का? सगळ्यांना टेन्शन आहे, बरोबर. कुणाच्या घरात कोणी आजारी नाही किंवा कुणाच्या गोळ्या चाललेल्या नाहीत असं कोण आहे का? प्रत्येकाच्या घरी सगळ्या गोळ्या चाललेल्या आहेत. आणि प्रत्येक जण आनंद शोधत असते. आनंद शोधण्यासाठी तो इकडे तिकडे फिरत असतो. पण तो आनंद बाहेर मिळतो का? आनंद बाहेर मिळत नाही. आनंद तो आपल्यातच आहे. आणि आनंद आपल्यात आहे तो आपणाला ध्यानाच्या माध्यमातून मिळणार आहे. ध्यान खरोखर खूप सोपं आहे. आपल्या जो मनात आहे, ध्यानामुळं मला घरदार सोडून जायला लागेल, बायका मुलं सोडायला लागतील, असं काही नाही आहे. ध्यानाचे प्रचंड फायदे आहेत. ते आपण आता आज एक आपण बघूया. ध्यान अगदी सहज आहे, साधं सोपं, कधीही कुठंही करण्यासारखं असं हे ध्यान आहे. तुम्ही घरात बसून करू शकता, बागेमध्ये बसून करू शकता, पिरॅमिडमध्ये बसून करू शकता, नदीकाठी, सरोवराकाठी, कुठेही बसून तुम्ही ध्यान करू शकता. ध्यानाला ठराविक अशी जागा पाहिजे असं पण काही नाही आहे. आणि किती करायचं हो ध्यान? तुमचं जेवढं वय आहे ना तेवढं मिनिटं तुम्ही ध्यान करायचं आहे. समजा तुमचं वय 60 वर्ष आहे तर तुम्ही 60 मिनिट ध्यान करायचं आहे. तुमचं वय 15 वर्ष आहे, 15 मिनिटं ध्यान करायचं आहे. आणि ते कधीही करू शकता. तुम्ही सकाळी उठल्यावर करू शकता, दुपारी तुम्हाला वेळ मिळाला दुपारी करू शकता, रात्री झोपताना नियमितपणे ध्यान करा. तुम्हाला रात्रीची शांत झोप लागेल. ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही डोळे बंद करा आणि आपल्या स्वतःच्या श्वासाचं निरीक्षण करा. ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो. तुम्ही श्वास घेता का? घेतोय. नाही, तुम्ही श्वास घेत नाहीये. हा श्वास तुमचा आपोआप चाललेला आहे. श्वास आपोआप येतोय, आपोआप जातोय. मग तुम्ही रात्री काय करता? रात्री श्वास कोण घेतं? श्वास आपोआप येतो आणि आपोआप जातो. हे ब्रह्मांडीय शक्ती जी आहे तीच आपला हा श्वास चालवत असते. तुम्ही आता नाकाखाली असं आडवं बोट धरा, अंगठ्याजवळचं बोट सगळ्यांनी धरा. असं आडवं बोट धरा. असं बघा, तुम्हाला काय अनुभूती येते का? बघा, श्वास आत येतोय, श्वास जातोय, जाणवते का? मग हे जे जाणवतंय, जाणवणं म्हणजेच ध्यान करणं. श्वास आत जातोय, श्वास बाहेर येतो, या फक्त श्वासाच्या क्रियेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. विचार येणार, येऊ देत ना. आतापर्यंत आयुष्यात आपण विचार आणि विचारच केलेले आहेत ना. मग ते कुठं जाणार? ध्यानात बसल्यानंतर ते विचार आपणाला यायला लागतात. विचार येतात म्हणजे विचार निघून जातात. बघा, तुम्ही कधी निरीक्षण केलंय? एकच विचार परत परत कधी आलाय का? नाही. एक विचार जातो, लगेच दुसरा विचार येतो, तो गेल्यानंतर तिसरा विचार येतो. जसं आकाशामध्ये ढग येतात आणि ते निघून जातात, त्याप्रमाणेच विचारांचं आहे. विचार येणार आणि निघून जाणार. आणि आपण म्हणतो मला विचार खूप येतात, माझं ध्यान लागत नाही. विचार यायलाच पाहिजेत ना. विचार येतात म्हणजे निघून जातात. म्हणजेच ह्याचा अर्थ तुमचं ध्यान लागत नाही असं नाही आहे. तुम्ही बसायला शिका. सुरुवातीला 15 मिनिटापासून सुरुवात करायची आणि हळूहळू तुमचं वेळ वाढवायची. नंतर अर्धा तास करा, 1 तास करा, आणि जेवढं तुमचं वय आहे तेवढं मिनिटं तुम्ही नियमितपणे ध्यान करा. ध्यान हे 40 दिवस नियमितपणे केल्यानंतर तुम्हाला त्या ध्यानाचे लाभ मिळणारच आहेत.
तर ध्यानामुळं काय होतं बघूया. ध्यानामुळं तुमची एकाग्रता वाढते, तुमच्या बुद्धीचा विकास होतो, तुम्ही जे काम करता ते उत्कृष्टपणे होतं, तुमची आर्थिक उन्नती होते, तुमचा राग शांत होतो, भीती नाहीशी होते. तुम्ही कुठलाही प्रसंग येऊ दे त्याच्याशी तुम्ही सामोरं जाऊ शकता. माझंच उदाहरण तुम्हाला सांगतो. मी कधीही 5 लोकांच्या समोर कधी उभा राहून बोललो नव्हतो, पण आता मी 10,000 लोकांच्या समोर उभा राहून सुद्धा बोलू शकतो स्टेजवर उभा राहून. म्हणजे आपोआपच आलं, आत्मविश्वास वाढतो, भीती नाहीशी झाली, स्टेजवर उभा राहून बोलण्याची माझी भीती नाहीशी झाली, राग माझा कमी झालेला आहे. मी फक्त ध्यानातून माझा डायबिटीस आणि ब्लड प्रेशर पूर्णपणे बरं केलेलं आहे. मी आता कुठल्याही प्रकारची गोळी 3.5 वर्षात घेतलेली नाहीये. मला गुडघेदुखीचा त्रास होता, डिजेनरेटिव्ह चेंजेस होते, ते फक्त ध्यानातून बरं झालेलं आहे. पहिल्यांदा एक्सरे काढला, त्याच्यामध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस दिसले. डॉक्टरनी सांगितलं तुम्ही खाली बसायचं नाही, जिना चढायचं नाही, इंडियन टॉयलेटला बसायचं नाही, तुम्हाला कमोडवरच बसायला पाहिजे. मी त्यांचं फक्त ऐकलं आणि सोडून दिलं आणि मी नियमितपणे ध्यान करायला लागलो. पुन्हा एक्सरे काढल्यानंतर डिजेनरेटिव्ह चेंजेस जे होते ते काय कुठं गायब झाले समजलंच नाही. म्हणजे एवढे मला त्या ध्यानामुळे फायदे मिळाले. मग मला समजल्यानंतर मग मला जसे फायदे झाले तसे तुम्हा सगळ्या लोकांना व्हावं म्हणून मी ध्यानाचा प्रचार करायला लागलो. गेल्या 4 वर्षापासून मी ध्यानाचा प्रचार करत आहे. शाळामध्ये जाऊन, गावामध्ये जाऊन, जिथं जिथं मी जाईन, वृद्धाश्रमात गेलोय, जिथं मी जाईन तिथं ध्यान शिकवतो. बागेमध्ये गेलो, बागेमध्ये ध्यान शिकवतो. कुठं प्रवासाला मी गेलो आणि तिथं मला 4 लोक दिसली, त्या लोकांना मी बोलवतो आणि ध्यान प्रचार करतो. मी रेल्वेमध्ये ध्यान प्रचार करतो, विमानतळावर ध्यान प्रचार केलेला आहे, काश्मीरमध्ये निशात गार्डनमध्ये मी ध्यान लोकांना शिकवलेलं आहे. असं सगळीकडे जाऊन ध्यान शिकवतो. जवळजवळ 15,000 लोकांच्या पेक्षा जास्त लोकांच्या पर्यंत या ध्यानाच्या माध्यमातून मी पोहोचलेलो आहे. ध्यानाचे तुम्हाला मगाशी फायदे सांगितले, तर काहीच करायचं नाही तुम्हाला, फक्त स्वस्थ बसायचं आहे आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. तर आता सगळ्यांनी काय करायचं, मांडी घालून सगळ्यांनी बसलेले, जे खुर्चीवर बसलेले त्यांनी पाय असे क्रॉस करायचे आहेत, पाय क्रॉस करायचे खुर्चीवर बसलेल्या लोकांनी. ही बोटाशी अडकवायची आणि मांडीवर ठेवायचे, दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आणि ज्यांच्या चष्मे आहेत त्यांनी काढून ठेवायचे आणि अलगद आपले डोळे बंद करायचे. शांत व्हा, बिलकुल शांत. आपलं शरीर स्थिर होण्यासाठी आणि मन शांत होण्यासाठी आपण 3 दीर्घ श्वास घ्यायचे. काही सेकंद थांबायचं आहे, सावकाश श्वास सोडून द्या, पूर्ण रिलॅक्स. अजून एक श्वास घ्या, काही सेकंद थांबायचं, पूर्ण श्वास सावकाश सोडून द्या, पूर्ण बॉडी रिलॅक्स. अजून एक श्वास घ्यायचा आहे, काही सेकंद थांबा, होल्ड करा, सावकाश श्वास सोडा. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आपल्या शरीरावर कुठेही तणाव नसावा. आपलं लक्ष फक्त श्वासाकडे, येणारा श्वास आणि जाणारा श्वास. कुठलाही मंत्र नाही, कुठलाही जप नाही. जो आपला नैसर्गिक श्वास चालू आहे त्या श्वासाचं फक्त आपणाला निरीक्षण करायचं आहे. श्वास घ्यायचा नाही, श्वास सोडायचा नाही. पूर्ण रिलॅक्स व्हा, पूर्ण रिलॅक्स. फक्त श्वासाचं निरीक्षण करा. श्वास येतोय, श्वास जातोय. विचार येणारच, येऊ द्या, जाऊ द्या. विचारांच्या पाठीमागे लागू नका, विचारांना अडवू पण नका.
मन एका वेळेला एकच काम करतं. एक तर ते विचारांच्या पाठीमागं धावेल किंवा श्वासाच्या पाठीमागं जाईल. ते जर विचारांच्या पाठीमागं धावायला लागलं तर त्याला हळूच श्वासाच्या पाठीमागं लावायचं. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपला श्वास चालू आहे, पण आपण सजगतेने त्या श्वासाकडे कधी बघितलेलंच नाहीये. हा जो सजगतेने बघून आपण आपला श्वास आत जातोय, तो आपल्याला प्राण ऊर्जा देतो. आणि आपण नेहमी जो श्वास घेत होतो त्याच्यातून फक्त आपल्याला ऑक्सिजन मिळत होता. आपणाला ध्यानातून प्राण ऊर्जा मिळणार आहे. या प्राण ऊर्जेमुळं आपण दिवसभर आनंदी राहणार आहे, प्रसन्न राहणार आहे. म्हणून एकही श्वास वाया घालवू नका. प्रत्येक श्वासाचं निरीक्षण करा. आपण जे आता ध्यान करत आहोत त्याला आनापान सती ध्यान म्हणतात. आना म्हणजे श्वास आत येणं, अपान म्हणजे श्वास बाहेर जाणं, सती म्हणजे एकरूप होणं. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाची एकरूप होणं म्हणजेच आनापान सती ध्यान. हा पाली शब्द आहे. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी हे ध्यान केलेलं आहे. तेच ध्यान आता आपण करत आहोत. आनापान सती ध्यान. शांत व्हा, बिलकुल शांत. कुणीही डोळे उघडायचे नाहीये. आपण जर डोळे उघडले तर आपली 80% ऊर्जा वाया जाते. बोटात बोट अडकवलेली सोडली तर 10% ऊर्जा वाया जाते. पायातून आपली 10% ऊर्जा वाया जाते. डोळे बिलकुल उघडायचे नाहीत. ध्यान कुणीही करू शकतो. ज्याचा श्वास चालू आहे ते सगळेजण ध्यान करू शकतात. 5 वर्षाच्या मुलापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण ध्यान करू शकतो. स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतात, श्रीमंत करू शकतात, गरीब करू शकतात. कुठलेही नियम अटी नाहीये. ध्यानासाठी तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाहीये. त्यामुळे तुमचं काहीही नुकसान होत नाही. तुमच्या सवडीनुसार तुम्ही वेळ काढायचा आणि ध्यानाला बसायचं. ध्यानाला बसायचं तुम्हाला ध्यान पण करायचं नाहीये. फक्त बसायचं आहे आणि आपल्या श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला एकाग्रताही करायची नाहीये. एकाग्रता आपोआप होणार आहे. ज्यावेळेला आपण श्वासाकडे लक्ष देतो त्यावेळेला मन शांत होतं. शांत, बिलकुल शांत. फक्त श्वासाचं निरीक्षण. ऊर्जा सगळीकडे आहे. आपण ऊर्जावान प्राणी आहोत. आपल्या शरीरात 50 ट्रिलियन पेक्षा जास्त पेशी आहेत आणि या प्रत्येक पेशी या ऊर्जेचं भांडार आहेत. आपल्याला ऊर्जा दिसत नाही पण आपण ऊर्जा अनुभवू शकतो. जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही पण बटन लावल्यानंतर लाईट लागते, मशीन चालू होतात. वारा आपल्याला दिसत नाही पण अंगाला स्पर्श झाल्यानंतर आपल्याला कळतं की वारा आहे. तशीच ऊर्जा सगळीकडे आहे. ऊर्जेचा अनुभव वारंवार आपण घेऊ शकतो. रात्री आपण झोपतो, सकाळी उठल्यानंतर आपण फ्रेश होतो. आपल्याला गाढ झोप लागलेली असते. सकाळी फ्रेश होतो. कशामुळे फ्रेश होतो तर रात्री आपण झोपेमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा घेत असतो. झोपेमध्ये आपलं सूक्ष्म शरीर आपल्या स्थूल शरीरात बाहेर जाऊन ब्रह्मांडात भ्रमण करतं आणि ते कॉस्मिक एनर्जी घेऊन येते. म्हणून आपणाला सकाळी तरतरीत वाटतं. जर आपण नियमितपणे ध्यान केलं तर जास्तीत जास्त आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा मिळणार आहे आणि दिवसभर आपण आनंदी, उत्साही
आणि तरतरीत राहणार आहोत. ध्यानामुळे तुमचे शारीरिक मानसिक सगळे आजार कमी होणार आहेत. पण त्यासाठी तुम्ही नियमितपणे ध्यान केलं पाहिजे. 40 दिवस लगातार ध्यान करायचं, एकही दिवस चुकवायचा नाही. तुम्हाला मगाशी सांगितलं आहे ध्यानाचे फायदे कुठले. डॉक्टरकडे जायची तुम्हाला गरज कमी पडणार. शांत. शेवटची फक्त 2च मिनिटं आहेत. कुणी डोळे उघडू नका. पंचसूत्रीचा आपण जर उपयोग केला तर ध्यान आपलं चांगलं लागतं. पिरॅमिडमध्ये बसून ध्यान केल्यास तिप्पट ऊर्जा मिळते. निसर्गाच्या सानिध्यात ध्यान केल्यास तिप्पट ऊर्जा मिळते. आपण आता सामुदायिक ध्यान करत आहोत, तिप्पट ऊर्जा मिळते. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये प्रचंड ऊर्जा असते. भरपूर आपणाला पौर्णिमेच्या दिवशी ऊर्जा मिळते. संगीत ध्यान. नवीन आपण ज्यावेळेला असेल त्यावेळेला संगीत लावून जर आपण ध्यान केलं तर आपलं ध्यान चांगल्या प्रकारे लागतं. शांत, बिलकुल शांत. आपले विचार हळूहळू कमी व्हायला लागले. बिलकुल विचार आपल्या मनात नसतात. त्यावेळेला आपल्या ब्रह्मरंध्रातून म्हणजेच डोक्याच्या मध्यभागातून प्रचंड प्रमाणात विश्व ऊर्जा आपल्या शरीरात यायला लागते आणि आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या 72,000 योगिक नाड्यांचं ही ऊर्जा शुद्धीकरण करते. ज्या ठिकाणी कुठं ब्लॉकेजेस असतील ते पूर्ण दूर होतात. ही ऊर्जा शरीरातील प्रत्येक अणुरेणूपर्यंत जाते आणि आपले आजार हळूहळू बरे होतात. आपणाला जर निरोगी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर ध्यान हे एकमेव टूल आहे. शेवटचं 1च मिनिट. डोळे कुणीही उघडू नका. तीस सेकंद. दहा सेकंद. हळूहळू आपण ध्यानातून बाहेर यायची तयारी करूया. पायाच्या बोटाची थोडीशी हालचाल करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपण बोटात बोट अडकवलेली सोडून घ्या. दोन्ही हात आपल्या बंद डोळ्यावर ठेवा. आपले तळवे डोळ्यावर असू द्यात. आपली बोट कपाळाकडे राहू द्यात. 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1, 0. आपल्या हाताच्या ओंजळीमध्येच खाली बघत बघत डोळे उघडा. दोन्ही हात बाजूला करा. जी ध्यानातून आपल्या हातामध्ये बोटामध्ये ऊर्जा साठलेली आहे ती पुन्हा डोळ्यामार्फत आपण आपल्या शरीरात घ्यायची आहे. दोन्ही हात बाजूला करा. चेहऱ्यावर सुंदर स्माईल असू दे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा.